हा समजा आपल्याकडे कपडा आहे, आता हा कपडा आहे सर, कपडा नाही टावेल आहे, हा तेच टावेल कपडा काय असं ना कपडा टाईप. आता हे घेतलं आपण, यावरती काय केलं आपण त्रिकोटू आणि गंधकचं जे चूर्ण केलं ते टाकलं, छान प्रकारे जर हातरवलं. आता हातरवल्यावर काय करायचं आपल्या पुढं, तर ह्याला काय करायचं तुम्हाला असं छान प्रकारे रोल करून घ्यायचं. रोल म्हणजे काय करायचं, त्याला गुंडाळून घ्यायचं छान प्रकारे, असं याला तुम्हाला गुंडाळून घ्यायचं. सर घेतलं गुंडाळून, आता बघा असं गुंडाळून घेतलं तुम्ही याला छान प्रकारे. आता काय करायचं, ह्याला दोरीच्या साहाय्याने काय करायचं, बांधायचं. आता नाही जाऊ दे, असं सांगतो. आता या दोरीच्या साहाय्याने तुम्हाला काय करायचं, त्याला बांधायचं. आता दोरी साहाय्याने बांधायचं आणि असं टांगतं सोडायचं. असं एखादा खिळा वगैरे असेल त्याला असं दोरी साहाय्याने बांधून टांगतं सोडायचं. आता तुम्हाला काय घ्यायचं, जे आपण एक मुख्य घटक द्रव्य म्हटलं यामध्ये तीळ. आता तीळमध्ये काय घ्यायचं, तीळ तेल घेतलं तुम्हाला, तीळ तेल. तर तीळ तेलमध्ये काय करायचं, याला भिजतं ठेवायचं. नॉर्मली रात्रभर भिजून ठेवू शकता तुम्ही. आणि त्यानंतर काय करतात, काही जण असं म्हणतात की ऑलरेडी याला भिजून घ्या नंतर टांगा, काही जण म्हणतात की ऑलरेडी टांगा नंतर भिजवा. कोणतं बी चालून जाईल, पण जे मला आवडतं ते असते तुम्ही अगोदर याला भिजून घ्या नंतर टांगा. अगोदर भिजून घेतलं, रात्रभर याला ठेवतात वगैरे, काही जण 3 तास ठेवतात, काही जण रात्र. पण मुख्य आयुर्वेद भाषेमध्ये गेलं ग्रंथज्ञानापासून तर 3 तासमध्ये याला भिजून ठेवलं जातं. 3 तासमध्ये भिजवतात आणि नंतर याला काय करतात, असं टांगलं जातं. आता टांगल्यावर मग काय करतात, त्याला आपल्याला खालून अग्नी देतात. आता अग्नी दिल्यावर तुम्हाला नॉर्मल मध्ये ह्याच्या खाली पात्र ठेवायचं. आपण गंधक धृती बनवते ना, म्हणजे मुख्य घटक द्रव्य आपल्या काय धृती म्हणजे काय असणार आहे, ह्यामधून जे जळताना जे काही थेंब पाडणार आहे, तर तो आपला मुख्य ह्यामधला जो फॉर्म्युलेशनचा जो महत्वाचा पार्ट आहे आपला, तर तो भेटणार आहे. तर आपण याला असं टांगतं लटकवलं आणि नंतर मग खाली ह्यामध्ये आपण काय ठेवलं, एक पात्र ठेवलं. तर पात्र असं टांगतं लटकवलं आणि ह्याला अग्नी दिला. आता यामधून तुम्ही असं पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही लहानपणी दिवाळीला म्हणा, काही म्हणा, कॅरी बॅग वगैरे जाळवली असेल किंवा कपडा बी जाळवला असेल, तर त्यामधून असे थेंब असे जळताना थेंब खाली पडत राहतात, जळताना थेंब पडत राहतात. आता ह्यामध्ये हाच मुख्य घटक द्रव्य राहतो की जळताना थेंब खाली पडतात, तर ते आपल्याला गोळा करायचे. मग ह्याच्यामधले जे तीळ तेलामध्ये भिजलेला हा कपडा आहे, त्यामध्ये काय त्रिकोटून गंधक आपण चूर्ण ह्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्यामधून हा कपडा जळत जळत ह्याचे थेंब पडणार आहे. तर आपल्याला असे वस्त्राच्या साहाय्याने खाली काय करायचे, हे गोळा करायचे. आता जे काही थेंब तयार झाले, तर हा आपला असणार आहे गंधक धृती. आता हे जे काही आपले थेंब तयार झाले, हे असणार आपले गंधक धृती. आता गंधक धृतीचा आमयिक झालं, मात्रा किती असते. नॉर्मली आपण चिकित्सेमध्ये किती मात्रा यूज करतो, तर 3 थेंबाची चिकित्सामध्ये मात्रा सांगितली. आणि आमयिक प्रयोग म्हणा किंवा उपयोग म्हणा कशामध्ये आपण यूज करतो, तर अतिसार झाला, श्वास झाला, कास झाला, पांडुरोग झाला, म्हणजे याचं ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये आपण अशा छान प्रकारे व्याधींवरती आपण याला यूज करू शकतो.